मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, साईने आता सुटका करून तर पार्वती आजीला आणलेलं असतं. पण आता पार्वती आजीला माहिती असतं की आपण जर सगळं काही सत्य, इरावतीचं जे नाव आहे ते सांगून टाकलं अक्षयला, तर अक्षय आपल्याला तर माफ करेल, परंतु इरावतीचं काय, इरावतीनं आरोहीच्या बाबतीत काही केलं तर, असे अनेक विचारणा आता पार्वती आजीच्या मनात येत असतात. आणि पार्वती आजी म्हणूनच आता खोटं बोलू लागते. ती आता म्हणू लागते की माझी ही अवस्था करण्यामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर आपली रमाच होती. रमानेच मला हे सगळं केलेलं आहे. रमाने मला इकडं बांधून ठेवलं आणि या सगळ्या गोष्टी आता ती सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल ती सांगते ना, तेव्हा मात्र साई खूप जास्त भडकतो. आणि साई म्हणतो की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? तुम्हाला या सगळ्या संकटातून खरं तर आपल्या रमाला वाचवले आणि तुम्ही रमालाच नाव ठेवताय, रमाबद्दल इतकं वाईट बोलताय. कसं काय जमतं हे तुम्हाला? प्लीज ना, असं करू नका. असं देखील आता इकडे जो साई असतो तो आता पार्वती आजीला सांगत असतो. पण पार्वती आजी कुठल्या ऐकतायत? पार्वती आजींना आता या सगळ्या गोष्टी तर कळलेल्या असतात, पण पार्वती आजीला हे माहिती असतं इरावती तिला मिळवण्यासाठी तिच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्यासाठी कुठच्याही थराला जाऊ शकते. आणि अगदी तसंच होत असतं. म्हणूनच ती आता माघार घेऊन खोटं बोलू लागते. पण या सगळ्याचा परिणाम ना अक्षयवर जास्त झालेला असतो. म्हणजेच काय तर आता अक्षय जो आहे तो बोलू लागतो की नाही, मला ना आता जराही ऐकून घ्यायचं नाही आहे. म्हणजेच तू माझ्या आईवर आणि माझ्या आत्यावर आरोप करतोयस. एवढी ती सांगते आजी की ती नाही आहे करून तिला त्या रमानंच गायब केलं होतं. तुम्ही दोघंही मिळून ना कुठच्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामुळे ना मला आता एकही क्षण आहे ना तुमचं ऐकून घ्यायचं नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता आजीला माहिती असतं की अक्षय उगाचच त्या साईसोबत भांडत आहे, कारण त्या लोकांनीच आपला जीव वाचवला आहे. म्हणून आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की अक्षय प्लीज पुरे कर, ही सगळी भांडणं नको वाढवूस. आणि त्याच वेळेला आता जे झालं ते झालं असं बोलूनच आता ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे पार्वती आजी म्हणत असतात की माझ्या बाबतीत काही चुकीचं झालेलं नाही आहे, तू काळजी करू नकोस, असं देखील बोलून आता शांत केलं जातं. परंतु दुसरीकडे आता इरावती ही खूप जास्त खुश असते, कारण तिचा प्लॅन आता सक्सेस झालेला असतो. तिने ठरवलेलंच असतं की काही झालं तरीसुद्धा आपलं नाव जे आहे ते पुढे येता कामा नये. आणि अगदी तशाच गोष्टी घडत असतात. म्हणजेच काय तर अक्षयला आता रमाचं पुन्हा एकदा ते असं रूप कळलेलं असतं. आणि त्यामुळेच आता अक्षयला असं वाटत असतं की खरंच ना, मी ज्या मुलीवर आता पुन्हा एकदा विश्वास ठेवायला लागलो होतो ती विश्वास ठेवायच्या सुद्धा लायकीची नाही. त्याच वेळेला आता इरावती मुद्दामून पार्वती आजीकडे जाते आणि पार्वती आजीला म्हणते की अगं आई, तू खूपच जास्त दमलेली दिसतेस, तुला आरामाची गरज आहे. आणि मालविका, हे दूध आहे ना, जा आरोहीला देऊन ये, प्रोटीन पावडर टाकलेलं आहे ना. आणि तसंही आपल्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ना ते आजीलासुद्धा दूध द्यायला हवं. चल लाग कामाला. आणि असं बोलून तिलासुद्धा कामाला लागायला सांगितलं जातं. दुसरीकडे साई आणि रमा आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे ड्युटीवर आलेले असतात. त्याच वेळेला आता साई रमाला सांगत असतो की काल जे काही झालं ना ते एकदम भयंकर होतं. मी विचारसुद्धा केला नव्हता की पार्वती आजी अचानकपणे तुझ्या विरोधात जाऊन बोलतील. त्यावर रमा म्हणते की त्यांचा नाईलाज असणारे मला माहिती आहे, कारण मी तर तिकडनं ज्या काही गोष्टी केल्या तेव्हा तर मी निघून गेले. पण तुला माहिती नसेल, पण ही इरावती ना प्रत्यक्ष पोचलेली आहे आणि त्या बाईनं नक्कीच काहीतरी भडकवलं असणार आहे आणि त्यामुळेच आपल्या पार्वती आजीला तसं बोलावं लागलं असणार आहे. त्यामुळे बिचारी पार्वती आजी तसं बोलून गेली. पण मला माहिती आहे ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचित्र पद्धतीने घडल्या आहेत. म्हणूनच पार्वती आजींनी त्या सगळ्या प्रसंगात मला नावं ठेवली. पण मला माहिती आहे की पार्वती आजींना किती त्रास झाला असेल हे सगळं सांगताना. पण मी या सगळ्यात काहीच करू शकत नाही, कारण मी आता वचनामध्ये अडकली आहे ना. असं बोलूनच तिचा खूप जास्त रागराग होत असतो. पण आता हे काही रमाचं आणि साईचं बोलणं आहे ते आता ऐकलेलं असतं. ते म्हणजे आता अण्णासाहेब आपल्या केबिनमध्ये जाऊन आता विचार करू लागतात आणि ते म्हणत असतात की म्हणजे रमाचं 7 वर्षाआधी आयुष्य कसं होतं, तिला तिच्या नवऱ्याकडनं त्रास होता आणि त्या त्रासातून ती बाहेर पडली आणि मुळात ती लग्न करून नंतर
चांगलं आयुष्यात जगत होती, पण अचानकपणे तिचा नवरा जो आहे त्यामुळे तिला ते घर सोडावं लागलं आणि आज त्याच नवऱ्याची इतकी काळजी रमाला का वाटायला लागली आणि तो जर पुन्हा आला आहे तर त्याबद्दल रमाने मला एकाही शब्दाने का सांगितलं नाही आणि तो इकडे फक्त आणि फक्त एक अक्षय मुकादम नाही तर अक्षय देवधर म्हणून काम करतोय या गोष्टी देखील रमाने माझ्यापासून का लपवून ठेवल्या या सगळा विचार आता अण्णासाहेब करत असतात. त्याच वेळेला आता अण्णासाहेबांनी जेव्हा रमाला साईसोबत लग्न कर म्हणून सांगितलं होतं तेव्हा रमा इतकी बेचैन का झाली होती त्याचं खरं कारण आता त्यांना कळत असतं आणि त्यामुळेच आता ते विचार करत असतात की खरंच ना म्हणजे तिच्या आयुष्यात अजूनही तो माणूस आहे म्हणून तिने हे सगळं केलंय. पण काही झालं ना तरी रमाला माझ्याशी खोटं बोलताना मी पहिल्यांदा पाहिले. रमा माझ्याशी कधीच अशी कोणतीही लपवाछपवी करायची नाही, पण आज तिने ज्या काही गोष्टी माझ्यासोबत केल्या त्या खूपच विचित्र आहेत. म्हणजेच त्या माणसासाठी ती माझ्यासोबत खोटं बोलली. तिने मला बऱ्याच गोष्टी लपवल्या जे की तिनं करायला नको होतं त्या गोष्टी तिने आज केल्या. हे खूपच वाईट केलंय तिनं असा देखील आता विचार जो आहे तो खरं तर आता ते करत असतात आणि त्याच वेळेला आता ते विचार करतात की अक्षयला काही झालं तरीसुद्धा तिच्या आयुष्यातून लांब करायला हवं. मी तर तिला वचन दिलंय, पण तो जर सारखा तिच्या नजरेसमोर राहील तर मग पुन्हा त्याच गोष्टींमध्ये रमा हरवून जाईल आणि हे मला नको आहे. काही झालं तरीसुद्धा रमाला होणारा त्रास आता मला बघवत नाही आहे. रमाने मूव्ह ऑन व्हायला हवं, साईसोबत लग्न करायला हवं. तो अक्षय फक्त पैशांसाठी रमाचा वापर करतोय असा काहीचा समज जो आहे तो आता झालेला असतो अण्णासाहेबांचा आणि म्हणूनच अण्णासाहेबांना तो काल घडलेला प्रसंगसुद्धा आठवतो आणि म्हणूनच ते आता कठोर निर्णय घेतात. त्यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी अक्षय आणि रमाला वेगळं करायचं. जरी रमाला वचनामध्ये अडकवलेलं असलं तरीसुद्धा रमा कधी ना कधी आपल्या मुलीला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पुन्हा एकदा अडकू शकते हे सगळं आता त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच त्यांनी अर्जंटमध्ये अक्षयला केबिनमध्ये बोलवून घेतलेलं असतं. अक्षय आता केबिनमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला अण्णासाहेबांना बोलतो की तुम्ही मला बोलवलंत का. त्यावर अण्णासाहेब ते विचारत असतात त्यामुळे त्यांना कळत नाही. त्यानंतर ते म्हणतात की हो हो ये बस तुला मीच बोलवलं आहे. आणि त्याच वेळेला आता अण्णासाहेब म्हणत असतात की माझं जरा काम होतं. खरं तर मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं होतं. म्हणजेच काय तर मला तुला एक सांगायचं आहे. तुझ्यासाठी सगळी सोय जी आहे ती मी करून ठेवलेली आहे. हे फक्त घ्यायचं आणि निघायचं. त्याच वेळेला आता त्याला विचारलं जातं की नक्की कशाबद्दल तुम्ही बोलताय. त्याच वेळेला आता म्हटलं जातं की बघ तुला याचसाठी मी म्हणतोय की हे तुला दिलेला चेक आहे आणि हा चेक घ्यायचा, त्याच्यावर हवी तेवढी अमाऊंट टाकायची आणि मग इकडनं गेलास ना तरीही चालेल असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा अक्षयना शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतो. त्याला आता फक्त या सगळ्या गोष्टी ऐकतच राहाव्याशा वाटत असतात. तर दुसरीकडे मात्र अण्णासाहेबांनी त्याच्याकडे सही करून एक चेक दिलेला असतो ब्लँक आणि त्यावर हवी तेवढी रक्कम तू टाक पण माझ्या रमाच्या आयुष्यातून निघून जा असं सांगितलेलं असतं आणि तो समोर तिथे चेक ठेवला जातो. त्याच वेळेला आता अक्षयही शांत न बसता चांगलंच उत्तर देत आता म्हणू लागतो तुम्हाला बरोबर कळलं. मला ना खरंच ना पैशांची गरज आहे. काय ना मला माझ्या मुलीला लहानाचं मोठं करायचं आहे आणि तसंही तुमच्या त्या मुलीसोबत म्हणजेच मानसकन्येसोबत राहून मला थोडी काय भेटणार आहे. तुम्ही जे काही केले ना ते एकदम परफेक्ट केले बघा आणि थँक्यू हां. तुम्ही मला हा चेक दिलात तोही ब्लँक चेक. मला हवी ती रक्कम मी टाकतो. बघा तुम्हाला ही रक्कम देता येते का असं आता अक्षय म्हणतो आणि अक्षय त्या चेकवर ना गरज नाही असं वाक्य लिहितो आणि ते वाक्य लिहूनच तो चेक जो आहे तो आता अण्णासाहेबांना देत असतो. अण्णासाहेबांना जेव्हा तो चेक देतो तेव्हा अण्णासाहेब त्या चेककडे पाहू लागतात आणि त्यावर गरज नाही असं वाचून त्यांना तर आता खूपच जास्त राग आलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय सांगतो की तुम्हाला असं वाटत असेल की माझा स्वभाव जो आहे तो फक्त पैशांसाठी मी या सगळ्याचा वापर करतोय तर हा तुमचा गैरसमज आहे. काही झालं ना तरीसुद्धा माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याकडेच राहतील. मी कोणत्याही गोष्टींमध्ये अफरातफर करणार नाही आणि तसंही माझा स्वभाव ना खूप वेगळा आहे पण तो स्वभाव तुम्हाला कळणारही नाही आणि तुम्हाला जर याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही ना
शक्यतो मला असं वाटते की या सगळ्याची खात्री करायला ना जरा तुमच्या मुलीला विचारायला हवं. तुमची मुलगी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. असं देखील आता अक्षय जो आहे तो बोलू लागतो. आणि जेव्हा अक्षय ह्या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. म्हणजे अण्णासाहेबांना असं वाटत असतं की अक्षय हा चेक घेईल, ही रक्कम घेईल आणि तिकडनं निघून जाईल. पण तसं झालेलं नसतं. सगळ्या काही गोष्टी एकदमच विचित्र घडत असतात. पण त्याच वेळेला मात्र आता अक्षयने ठणकावून सांगितलेलं असतं की मी ना मुळात इथे राहणारच नाही आहे. आता मला ही नोकरीही नको आहे, मला हे शहरही नको आहे. मी माझ्या मुलीसोबत दुसऱ्या शहरात गुण्यागोविंदाने आरामात राहू शकतो आणि मला या सगळ्याची जराही गरज नाही आहे, असं देखील आता अक्षय बोलू लागतो. आणि या ब्लँक चेकची तर नाहीच नाही, कारण मी माझ्या मुलीला कष्टाने वाढवू शकतो आणि मोठंही करू शकतो, असं देखील आता म्हणू लागतो. तर आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतो ना अक्षय, तेव्हा मात्र अक्षयच्या चेहऱ्यावरील जो काही कॉन्फिडन्स असतो ना, ती कॉन्फिडन्स लेवल पाहूनच खरं तर आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो इथे अण्णासाहेबांना बसलेला असतो. अण्णासाहेबांना असं वाटत असतं की काही झालं तरी सगळं काही आपल्या मनासारखं होईल, पण त्या गोष्टींना कोणत्याच मनासारख्या झालेल्या नसतात. सगळ्या काही गोष्टी अक्षयने उधळून लावलेल्या असतात आणि त्यामुळेच आता त्यांना प्रचंड असा राग येत असतो. पण ज्या काही गोष्टी अक्षयने एकदम बेधडकपणे केलेल्या असतात ना, त्यामुळे अण्णांना आता अक्षयचा खरा चेहरा तर कळलेला असतो की अक्षयला पैशांची गरज नाही आहे. दुसरीकडे मात्र आता रमा आरोहीची वाट बघत शाळेच्या इथं थांबलेली असते. त्याच वेळेला आरोही आज स्कूलमध्ये लवकर आली होती, पण ती लवकर गेली कारण तिचं लक्ष लागत नव्हतं अभ्यासाकडे, म्हणूनच ती लवकर घरी गेली असं देखील आता त्या सांगू लागतात तिच्या टीचर. आणि त्यांच्या टीचरकडनं ही गोष्ट ऐकल्यानंतर रमाला धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता इरावती ही भेटायला आलेली असते आणि ती म्हणत असते की तुला काय वाटलं, सगळं काही तुझे काही ठरवले ते सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. तर हा तुझा भ्रम आहे. या सगळ्या गोष्टी ना तुझ्या मनाप्रमाणे कधीही होणार नाही आणि मी मुळात होऊ देणार नाही. तुला असं वाटत होतं की तो पुरावा काय तू गोळा केलास म्हणजे तू आता सगळं सांगून तिथे जाऊन सांगशील, पण बघितलंस ना मी अशी चाल खेळली ना की तुलाच त्या घरातून मी बाहेर काढलं आणि ते सुद्धा एकदम अलगद. तू काही करू शकली नाही त्या सगळ्यामध्ये. बघितलंस ना कसं बाहेर काढलं ते, असं बोलूनच आता तिला त्रास द्यायचा प्रयत्न करत असते. आणि मुळात आहे ना आता आम्ही आरोहीलासुद्धा तुला भेटता येणार नाही, कारण आम्ही हे 5 गणी शहर सोडूनच जातो. आम्ही पुन्हा आमच्या गावी जाऊ, कुठेही जाऊन राहू, पण आता तुला याबद्दल जराही भडक लागणार नाही, एवढीही लक्षात ठेव. कारण तू ज्या काही गोष्टी केल्यास ना एवढ्या वर्षात मी जो काही त्रास सहन केला आहे ना त्याचा बदला घ्यायचा आहे मला. तर रमा म्हणते हे सगळं करून तुम्हाला काय भेटणार आहे, तर मला ना एक समाधान मिळणार आहे आणि ते समाधान भेटण्यासाठीच मी या सगळ्या गोष्टी करते, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता रमाला बसलेला असतो. कारण रमाला काही झालं तरीसुद्धा आपल्या आयुष्यातून आरोहीला इतक्यात तरी लांब जाऊ द्यायचं नसतं. आरोही आपली मुलगी आहे आणि आरोहीला आपण लांब करू शकत नाही हे तिला आता मनापासून कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच आता तिला काही झालं तरीसुद्धा लांब जायचं नसतं. आणि म्हणूनच आता ती विचार करते की इरावती ज्या काही गोष्टी सांगते त्या सगळ्या खऱ्याच असतील तर. इरावती म्हणते की बघितलंस ना सगळे प्लॅन तुझे कसे फ्लॉप केले, आता आम्ही इथून जाऊ आणि जी काही मुकादमांच्या नावाचं जे काही आता उरलेलं आहे ते सुद्धा हळूहळू का होईना नष्ट होऊन जाईल आणि तुला त्याच तर गोष्टी हव्या होत्या ना आणि अगदी तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहेत, तू काळजी करू नकोस, असं देखील आता इरावती रमाला बोलू लागते. मग आता या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच मध्येच इरावती आता रमाला म्हणत असते की चला मॅडम तुमचे आशीर्वाद घेतले, आता पुढच्या कामाला लागते, कारण या मुकादमांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं काहीसं आता ती बोलते आणि तिकडनं निघून जाते. दुसरीकडे आता रमाला वचन दिलेलं आठवतं. रमा वचनात अडकलेली आहे आणि त्यामुळेच ती आता पुन्हा एकदा अक्षयला भेटून जाऊ शकत नाही. यामुळेच ती आता एका विचित्र संकटात अडकलेली असते. तिला कळत नसतं की आता बोलू तर कशी बोलू, कोणाशी बोलू, कारण अण्णांनी तिला जे वचन दिलेलं होतं
त्या वचनामुळे आता कळून चुकलेलं असतं तिला की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हाताबाहेर गेलेल्या आहेत. म्हणजेच काय तर आता आपण काहीच करू शकत नाही का? पण नाही, जर अक्षयला नोकरीही सोडली असेल, अक्षयने सगळ्याच जबाबदाऱ्या सोडल्या असतील तर तसं व्हायला नको. इकडे आता जे अण्णासाहेब आहेत ते मिटिंगमध्ये असतात आणि रमाला आता अण्णासाहेबांना जाब विचारायचा असतो, कारण अण्णानेच तर अक्षयला त्या कामावरनं काढून टाकलेलं असतं. तर रमा आता तिथे येते आणि रमा आता त्यांना बोलू लागते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आणि त्याच वेळेला आता रमा तिथेच वाट बघत थांबलेली असते, कारण त्यांची मीटिंग सुरू असते ना. ती मीटिंग झाल्यानंतर अण्णा जे आहेत ते आता रमाशी बोलायला जातात. रमा म्हणते की तुम्ही हे खूप चुकीचं केलं. रमाला ते विचारतात की मी काही चुकीचं केलेलं आहे? मला तर वाटत नाही मी काही चुकलो आहे. असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता रमाला ते सांगू लागतात की मी कामावरनं त्याला काढलेलं नाही आहे. मुळात मी त्याला ब्लँक चेकही देत होतो, त्याला म्हणतही होतो की बघ ही रक्कम घे आणि तू इथून जा, कारण मला ना आता तू तुझ्या आयुष्यात बिलकुलही नको आहे. मी त्याला एवढं सांगत होतो पण त्याने माझं ऐकलं नाही. त्यांनी पार नोकरीवर लाथ मारली. त्याला नको ही नोकरी, आणि मुळात आहे ना तर तुझ्या जवळ जितका राहील ना तेवढी तू या सगळ्यामध्ये जास्त गुंतून राहशील, आणि मला या सगळ्या गोष्टी नको आहेत. पण आता रमा खूपच जास्त रडत असते आणि म्हणत असते की प्लीज अण्णा असं काही करू नका. मला ना माझ्या मुलीची आरोहीची खूप जास्त गरज आहे. पण अण्णा आता समजावत असतात आणि म्हणतात की या सगळ्यात ना तू प्लीज बाहेर ये, या सगळ्यात अडकून राहू नकोस, या सगळ्यात ना तुला त्रास होतोय. साई बघ तुझी वाट बघत अजूनही थांबलेला आहे, असं देखील ते आता बोलून समजावत असतात. पण रमा ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. रमाला या सगळ्याचा जबरदस्त असा शॉक बसलेला असतो, कारण आता तिला कळतच नसतं की काय करावं. तेवढ्यातच आता एक पिऊन तिथं आलेला असतो आणि आता तो सांगू लागतो की साहेब तुम्हाला आरतीसाठी बोलवलं आहे. नवरात्री म्हणजे देवीची आरती आहे आणि त्याचसाठी खरं तर अण्णासाहेबांना बोलवलं जातं. मग काय अण्णासाहेब नेहमीप्रमाणेच आता पुढे करत असतात, ते म्हणजे आता त्यांच्या मुलीला म्हणजे त्यांच्या मानस कन्येला. मग आता ते म्हणू लागतात की चल तुझ्या हातून ही पूजा करायची आहे, चल माझ्यासोबत. आधी या सगळ्याला खरं तर रमा नाही म्हणत असते, पण नंतर ती म्हणते की शेवटी देवी आईची पूजा आहे तर मी येईलच, आणि देवी आईला मी नाहीही म्हणणार नाही, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्यानंतर आता ती पूजा करायला जाते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आरोही आता रिक्वेस्ट करत बाबांना सांगत असते की प्लीज ना बाबा माझं ऐका ना, आपण हे शहर सोडून नको जाऊया. आता इतक्या जवळ आपण आईपर्यंत आलो आहे, मग आता आईला सोडून कसं जायचं हा विचार तिच्या मनात येत असतो, आणि म्हणूनच आता त्याबद्दल ते बोलू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता ते बोलत असतात ना, तेव्हा मात्र आता रमा इथे देवी आईकडे प्रार्थना करत असते. आणि रमा आता देवी आईला सांगत असते की काही झालं तरी देवी आई प्लीज काहीतरी कर, काही झालं तरी ह्यांना आजच्या दिवस तरी इथून जाऊ देऊ नकोस. आणि मग काय बाहेर खूप असा बेभान असा पाऊस सुटलेला असतो आणि त्यामुळे रस्ते वगैरे सगळं काही बंद होतं. मग काय इकडे अक्षयला आता त्या शहराबाहेर जाताही येत नाही, आणि त्यामुळे आता देवी आईने साक्षात रमाचं ऐकलेलं असतं, हे आता रमाला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे रमा ही खूपच जास्त आता खुश असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.